हॅलो गाईज. तर आज रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमेच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला. आणि मी कसा लुक केलेला आहे, ड्रेस घातला आहे, साडी घालायची होती मला, पण नवीन साडी एक रिसीव झालेली आहे मला, मी दाखवलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ती साडी मला घालायची होती, माझ्या भावाचे वाट राहिले. तर तो म्हणला होता मी 2-2:30 वाजेपर्यंत येतो. मला सख्खा भाऊ काय नाही, पण चुलत भाऊ येणार होता. तर काय माहिती काय प्रॉब्लेम. तर मी तयार होऊन बसलेली आहे, सर्व कामं वगैरे झालेत माझे. आणि ते ब्लाऊजचं कसं आहे, ते रेडीमेड ब्लाऊज आहे ना, ती खूप म्हणजे लूज होत आहे, त्याची फिटिंग वगैरे करायला. इथं काय सोसायटीमध्ये काय कोण म्हणजे टेलर वगैरे नाही आहे, बाहेर जावं लागते खूप लांब. तर मी होता एक टॉप असंच ते घातला मी. नवीनच आहे, कधी नाही वापरलेला, आजच घातला आहे मी. तर तयारी केली पहा राखी. ह्याच्यामध्ये होती, त्या बॉक्समध्ये राखी होती. ही समलेखनं आणली होते. तर समलेख नाही, पण मला भाऊ नसलं तर काय झालं, पण मी माझ्या मुलालाच राखी बांधत असते. त्याला म्हटलं होतं रे अगोदर मला राखी बांधू दे, नंतर जातो तिकडे गावाला. तर ती म्हटलं की नाही मम्मी मला जायचं आहे. बरं ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये त्यानंच 1 डझन राखी आणली होते. राखी कशी आहे, खूप सुंदर अशी राखी आहे. छान आहे की नाही, मस्त आहे. तर बघा, कोण कोण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक, जर कोणी भावाची इच्छा असेल तर नक्कीच या. आम्ही लातूरचे आहे, मला खूप आवडतं असं म्हणजे राखी वगैरे बांधायला. मला भाऊ नाही ना सख्खा. तर ही पहा राखी छान आहे का नाही, आवडली का नाही नक्कीच सांगा. हे बॉक्समध्ये होते, असे 12 आणले होते. तर मी आता ही तयारी करून बसले, म्हटलं आला की तो, तर माझा भाऊ येतो म्हणला, चुलत भाऊ, काय माहिती कधी येते ती. ताट वगैरे सगळं मांडलेलं आहे. हे पेढे आणले होते, हे पाप पेढा, केळी वगैरे, हे पान सुपारी असं असतात आमच्याकडं. हळद कुंकू, दिवा लावला आहे, म्हणजे आणखी लावला नाही, ते आल्यानंतर दिवा लावेल मी. तर भावांनो, तुम्हाला माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणखीन एकदा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईबर करा, कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या माझ्या चॅनलला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हे पहा, रक्षाबंधनचं मी कसं ताट तयार केलेलं आहे आणि कसा लुक केलेला आहे नक्कीच सांगा. तर बांगड्या वगैरे असं ज्यामध्ये असतं साडी वगैरे नवीन असं काहीतरी घालायचं म्हणून ही बांगड्या घातल्या मी. मला सवय नाही असं बांगड्याच्या वगैरे बांगड्या घातल्या, आणि केलं असं साधा सिंपल लुक केलं. मला जास्त आवडत नाही मेकअप वगैरे, साधं असं बस मेकअप अजिबात आवडत नाही. सिंपल, आणि सिंपलच छान दिसतं मला पहिल्यापासून. तर मी कसं सजवलेलं आहे, माझ्या भावाचा म्हणजे वेट करत आहे, आता कधी येतो काय माहिती. तर चला मग आपण इथंच थांबूया. आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. ओके, बाय बाय. नक्की सांगा माझा लुक कसं झालं ते मी एकदा दाखवते. काल पाऊस होता, बरं खूप पाऊस पडला आमच्या इकडे. ते गॅलरीत जाते. आणि मला खूप आवडतं. तर भाऊ तर नाही सख्खा, चुलत भावाच्या ह्या लोकांच्या मागं लागावं लागतं आहे. त्याला किती 8 दिवसानं म्हणत आहे मी राखी पौर्णिमेला येरी. बघू आता, तयार तर होऊन बसले मी, आता कधी येतोय काय माहिती. मी म्हटलं मला व्हिडिओ पण टाकायचे तर, व्हिडिओ काढायचे तर. आणि खूप सारे असे, मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला होता की मला भाऊ नाही आहे. ती म्हणे हां ताई आम्ही येतो उगं म्हणायचा भाग आहे. खूप लोक म्हटले की हा ताई नको टेन्शन घेऊ, मी तुझा भाऊ आहे, मी येतो, असं तसं. तर कोण नाही आलेलं. मग हॅपी रक्षाबंधन परत आणखीन एकदा. आणि राखी पौर्णिमेचं खूप एन्जॉय करा तुमच्या भावासोबत. ओके, चला मग आपण इथंच स्टॉप करूया. हे पहा, टाक मी असं भरून ठेवलेलं आहे. जर आता बघूया, खूप लोक म्हणजे असं मला म्हटले होते की हां ताई येतो म्हणून. आणि माझ्या भावाचा पण, चुलत भावाची पण मी वाट पाहत आहे. आल्यानंतर ते बोवळणी वगैरे कामं वगैरे सगळे आटपून घेतले, तर आवरलेत कामं. तर मी एवढं नाही महाग लागत, तर माझ्या मुलालाच बांधत असते सम्यकला. पण सध्या सम्यक पण नाही, तो गेला. ठीक आहे, चला.
चला भावांना असंच बहिणीवर प्रेम असू द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.